नाहीतर या छुपा हात या सगळ्या प्रकरणाच्या मागे ज्या व्यक्तीचा, पॉवरफुल व्यक्तीचा आहे, त्याला जर वाटत असेल तर ते स्वप्नात आहेत. मराठी माणसं म्हणून या मराठी नेत्यासाठी, या महाराष्ट्राच्या लोकनेत्यासाठी त्याला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा असाच कायम ठेवू. मीडियाला गुमराह करून बाहेर काढण्यात आलं, म्हणजे कुठेतरी सीआयडी कडनं त्यांना क्लीन चिट मिळणार असं वाटतं. सीआयडी त्यांचं आदरातिथ्य त्या ठिकाणी केलेलं आहे. चहा दिला, बिस्किट दिलं, जेवण दिलं, सगळंच दिलं. संध्याकाळच्या वेळेस कदाचित 7 जी मॅच सुरू झाली होती, पहिले 30 मिनिटं 35 मिनिटं त्यांनी मॅच सुद्धा बघितली असं आम्हाला कळलं. येताना ते आपल्याला दिसले, कुठल्या गाडीतून आले, त्यांच्या बरोबर AK-47 घेऊन त्यांची सिक्युरिटी सुद्धा आली. मग मीडियाला बाहेर ठेवलं, साध्या लोकांना बाहेर ठेवलं, पण या VK सिंग बरोबर स्टेन गन येऊन, ते पण सीआयडीच्या मुख्यालयामध्ये रिपोर्ट व्हायला पाहिजे होते की त्याच्याकडे बाबा AK-47 दिसते, ती कुठली, कशी, काय, त्याचं लायसन्स आहे नाही आहे असं पद्धती काही न घेता बाकीचे बाहेर, आणि हे सगळे VIP आत आणि बाहेर काढत असताना मीडियाला फसवण्यासाठी त्यांनी पोलिसांच्या गाडीमध्ये तो कदाचित बाहेर गेला अशी चर्चा आहे. म्हणजे पोलीस म्हणजे सीआयडी हे VK सिंगला काय पद्धतीने वाचवते, VIP ट्रीटमेंट देते, किती काळजी घेते हे जर आपण बघितलं. म्हणजे आम्ही जेव्हा FIR करायला गेलो, पार तिथे असणारे जे DCP आहेत ते आम्हाला हाकलायला निघाले होते, आणि इथं VK सिंग जो महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की तोच चोर आहे, त्यानेच त्या ठिकाणी मर्डर केलेला आहे, त्याला मात्र इथं पोलीस फार छान चौकीली त्या ठिकाणी जर सांभाळत असेल ना, तर ते वागणूक देत असेल, याच्यावरनं समजा की कुठं ना कुठंतरी या कंपनीच्या पाठीमागे खूप मोठी ताकद आहे. म्हणून दादांच्या घातपाताबद्दल काय झालं अशाच पद्धतीने हा तपास चालू राहतो, हे आपल्याला कधीच कळणार नाही. सीआयडीच्या चौकशीच्या नावाखाली क्रिकेटची मॅच दाखवली गेली असं तुमचा थेट आरोप होता. संध्याकाळच्या वेळेस आम्हाला कळालं की तुम्ही सगळे बाहेर होता, तुम्ही 8 तास बाहेर थांबला होता, फक्त का दादांच्या प्रेमापोटी, आणि एक तुम्ही चांगले पत्रकार म्हणून खऱ्या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजे म्हणून. आता तुम्हाला उन्हात ठेवलं, हे मासे आत बसले, एसीत बसले, आणि आम्हाला असं कळतंय, जे काय कळलंय की मॅच जेव्हा सुरू झाली तेव्हा थोडी मॅच हे VK सिंगनी टीव्हीवर सुद्धा बघितली. म्हणजे आता बघा, बाहेर येताना माणूस दिसत नाही, मग पोलिसांनी किती चतुरीने त्याला बाहेर काढलं. आता पोलिसांची ती काही जबाबदारी होती का? आम्हाला तुम्ही गेटवर थांबवताय, मात्र VK सिंगला तुम्ही चुपचाप लपून काढताय. म्हणजे किती VIP ट्रीटमेंट, किती काळजी VK सिंगची घेतली, फार त्याच्या AK-47 धारक त्याच्या सिक्युरिटीची सुद्धा काळजी या पोलिसांनी घेतलेली खरंच दुर्दैवी आहे.